Good morning student. Today we learn about the next topic in chapter number 8, pulse. Pulse, it is a series of pressure waves that travel through the arteries due to ventricular systole. See here in the figure the series of waves, pressure waves that can travel through the arteries due to ventricular systole. This is called as pulse. Here this is the pulse which can be travelled through the arteries. It is the strongest in arteries closer to the heart and gradually becomes weak in arteries away from the heart. जसं हार्टचा जवळील ज्या आर्टरी असतील तर त्या आर्टरीजमध्ये ज्या प्रेशर वेव्ज असतात तर त्या प्रेशर वेव्ह ज्या स्ट्रॉंग असतात किंवा स्ट्रॉंगेस्ट असतात आणि जिथं हार्टपासून ज्या आर्टरीज लांब जातात तर त्या लांब आर्टरीज जाणाऱ्या आर्टरीजमध्ये ज्या वेव्ज असतात प्रेशर वेव्ज तर त्या वीक असतात. इट कॅन बी फेल्ट इझिली इन द सुपरफिशियल आर्टरीज लाईक रेडियल आर्टरी इन द रिस्ट अँड कॅरोटीड आर्टरी इन द नेक. आता रॅडियल आर्टरी इट कॅन बी फेल्ट इझिली, ते सहजगत्या आपल्याला ते नाडीचे जे काही ठोके असतील तर ते आपल्याला सहजगत्या जाणवतात. कुठं जाणवतात? रॅडियल आर्टरी इन द रिस्ट, मनगटाच्या तिथं जे असेल तर त्याच्यावरती आपल्याला त्या नाडीचे ठोके जे असतात ते सहजगत्या आपल्याला जाणवतात. आणि एक नेक रिझनमध्ये असलेली जी काही कॅरोटीड आर्टरी असेल तर त्या नेक रिझनमध्ये असलेल्या कॅरोटीड आर्टरीमध्ये पण त्या प्रेशर वेव्ज आपल्याला क्लिअरली जाणवतात, म्हणजे पल्स आपल्याला क्लिअरली जाणवते. आता रॅडियल आर्टरी जी आहे तर ही रॅडियल आर्टरी इट इज द टर्मिनल ब्रांच ऑफ ब्राचियल आर्टरी विच कॅन बी प्रेझेंट इन द फोर आर्म. इथं जे काही फोर आर्म असेल तर या फोर आर्ममध्ये रॅडियल आर्टरी जी असेल तर ती प्रेझेंट असते, ती टर्मिनल ब्रांच आहे, म्हणजे शेवटची ब्रांच आहे ब्राचियल आर्टरीची. तर या रॅडियल आर्टरीमध्ये मनगटाचा रॅडियल आर्टरीमध्ये आपल्याला ते जाणवतं, पल्स जाणवते. आणि कॅरोटीड आर्टरी, आता कॅरोटीड आर्टरी जे आहे इट इज द मेजर ब्लड व्हेसल्स इन द नेक रिजन दॅट सप्लाय ब्लड टू ब्रेन, नेक अँड फेस. म्हणजे कॅरोटीड आर्टरी जी असेल तर ती आर्टरी नेक रिजनला प्रेझेंट असलेली मेजर ब्लड व्हेसल आहे की जी कशाला ब्लड सप्लाय करते? इट दॅट सप्लाय ब्लड टू द ब्रेन, नेक अँड फेस रिजन. ब्रेनला, नेक रिजनला आणि फेस रिजनला ती सप्लाय करते. द पल्स कॅन बी फेल्ट ॲट पर्टिक्युलर पॉईंट्स ऑन द बॉडी. आता पल्स जे आहेत म्हणजे जे ठोके आपल्याला जाणवतात तर ते पर्टिक्युलर पॉईंट्स आपल्या बॉडीमधल्या पर्टिक्युलर पॉईंट्सला ते आपल्याला जाणवतात. तर सी हियर इन दिस फिगर द पल्स कॅन बी फेल्ट at particular points. Here the temporal, this is the carotid artery, this is the facial artery, this is the brachial artery, this is the radial artery. फोरआर्मला जे आहे तर ते रॅडियल, म्हणजे हे या फिगरमध्ये दाखवलेले जे काही पॉईंट्स असतील तर या सगळ्या पॉईंट्सला जे पल्स असतील तर ते पल्स आपल्याला याच्यात जाणवतात. म्हणजे नाडीचे ठोके जे आपण म्हणतो तर ते ठोके बीट जे असेल तर ते आपल्याला इथं जाणवत असतात. हे पर्टिक्युलर सगळे पॉईंट्स आहेत. टेम्पोरल असेल, कॅरोटीड असेल, ब्राचियल असेल, रॅडियल असेल, फिमोरल असेल, पॉप्लेटल असेल, पोस्टेरियर असेल, टिबियल असेल आणि डॉर्सॅलिस पेडिस. तर ह्या ज्या काही सगळ्या पॉईंट्स आहेत तर या पॉईंट्सला आपल्याला पल्स जे आहेत त्या पल्स आपल्याला जाणवतात. पल्स रेट इज इक्वल टू हार्ट रेट. पल्स रेट जो असेल तर तो कोणाशी इक्वल असतो? हार्ट रेटशी तो इक्वल असतो. पल्स रेट हायर दॅन नॉर्मल, दॅट मीन्स अबाव 100 बीट्स पर मिनिट, इट इज कॉल्ड ॲज टॅचिकार्डिया. अँड स्लोवर पल्स रेट दॅट इज अबाउट बिलो 60 बीट्स पर मिनिट दॅन नॉर्मल इज कॉल्ड ॲज ब्राचिकार्डिया. बघा आता पल्स रेट जो आहे तर तो हार्ट रेट आणि पल्स रेट जे आहे ते सारखेच असतात. जे पल्स रेट इज इक्वल टू हार्ट रेट. आता पल्स रेट जेव्हा हाय होतो, आता सी हियर इन द फिगर दिस इज द सायनस रिदम, दिस इज द नॉर्मल कंडिशन. इन नॉर्मल कंडिशन द हार्टबीट्स आर 72 टाइम्स, द हार्टबीट्स 72 टाइम्स पर मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये हार्टबीट्स ज्या असतील तर त्या किती येतात? 72. नॉर्मल कंडिशनमध्ये
But in case of abnormal condition, when the pulse rate is higher than the normal, that means it is about 100 beats per minute, this condition is called as tachycardia. It is called as tachycardia. बघा, see here in the figure, this is the tachycardia position. नॉर्मलमध्ये बघा, नॉर्मलमध्ये ते हार्टबीट व्यवस्थित होत आहेत, पण एका मिनिटाला ज्या हार्टबीट्स असेल त्या 100च्या वरती जात आहे. जे पल्स रेट असेल किंवा हार्टबीट्स असतील तर त्या एका मिनिटाला 100च्या वरती जर गेल्या तर त्या कंडिशनला म्हणायचं टॅचिकार्डिया. अँड हियर दिस कंडिशन, इन दिस कंडिशन द हार्टबीट्स और पल्स रेट इट इज स्लोवर, दॅट मीन्स इट इज बिलो 60 बीट्स पर मिनिट. म्हणजे एका मिनिटाला जे नॉर्मलमध्ये 72 असतात तर ते एका मिनिटाला जर कमी झाल्या, 72पेक्षा कमी म्हणजे जवळजवळ 60पेक्षा जर कमी गेल्या तर त्या कंडिशनला म्हणायचं इट इज कॉल्ड ॲज ब्रॅडिकार्डिया. त्याला म्हणायचं ब्रॅडिकार्डिया. म्हणजे ही नॉर्मल कंडिशन आहे. फिगरमध्ये बघा, ही नॉर्मल कंडिशन आहे. ही जी आहे हायर होत आहेत हार्टबीट्स, म्हणजे 100च्या वरती जात आहेत एका मिनिटाला, तर त्या कंडिशनला म्हणायचं टॅचिकार्डिया. आणि 60च्या खाली जात आहेत त्या कंडिशनला म्हणायचं ब्रॅडिकार्डिया. तर अशा पद्धतीने हे पल्स, ब्रॅडिकार्डिया आणि टॅचिकार्डिया या कंडिशन आपल्याला तुम्हाला दाखवलं आहे. आता ब्लड प्रेशर, द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ द ब्लड व्हेसल्स इज कॉल्ड ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर BP आपण त्याला म्हणतो. तर BP म्हणजे काय की जो प्रेशर एक्झर्ट केला जातो कुठं, वॉल ऑफ द ब्लड व्हेसल्स, म्हणजे ब्लडद्वारा जो प्रेशर असेल तो प्रेशर त्या ब्लड व्हेसल्सच्या वॉलमध्ये क्रिएट केला जातो किंवा एक्झर्टेड होतो, तर त्या प्रेशरला म्हणायचं आहे ब्लड प्रेशर किंवा आपण त्याला म्हणतो BP. इट इज मेजर्ड बाय द ॲपरेटस. दिस ॲपरेटस इज कॉल्ड ॲज स्पिग्मोमॅनोमीटर. त्या ॲपरेटरला म्हणतात स्पिग्मोमॅनोमीटर. इट इज युजली मेजर्ड फ्रॉम द आर्टरीज. ते नेहमी आर्टरीजमधला जो काही प्रेशर असेल तर तो तिथं मेजर केला जातो. ज्या डिव्हाइसने किंवा ज्या साधनाने मेजर केला जातो त्या साधनाला म्हणतात स्पिग्मोमॅनोमीटर. दिस इज द स्पिग्मोमॅनोमीटर. सी इन द फिगर, दिस इज द स्पिग्मोमॅनोमीटर. द आर्टेरियल ब्लड प्रेशर, द प्रेशर विच इज एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ द आर्टरी इज कॉल्ड आर्टेरियल ब्लड प्रेशर. बघा, आर्टेरियल ब्लड प्रेशर म्हणजे काय की जो प्रेशर एक्झर्ट केला जातो ब्लडपासून किंवा ब्लडमधून, द प्रेशर विच इज एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ द आर्टरीज इट इज कॉल्ड ॲज आर्टेरियल ब्लड प्रेशर. प्रेशर ऑन आर्टेरियल वॉल ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, दॅट इज सिस्टॉलिक कंडिशन, इज सिस्टॉलिक प्रेशर. म्हणजे ज्या वेळेस प्रेशर त्या आर्टेरियल वॉलला ज्या वेळेस तो प्रेशर तिथं एक्झर्ट केला जातो ब्लडद्वारा, तर तो केव्हा केला जातो, इट एक्झर्टेड ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे जेव्हा व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होतं, म्हणजे जेव्हा सिस्टॉलिक कंडिशन येते व्हेंट्रिकल्सची, तर त्या कंडिशनच्या वेळेस जो प्रेशर तिथं एक्झर्ट होतो ब्लडद्वारा, तर तो प्रेशर, त्या प्रेशरला म्हणायचं सिस्टॉलिक प्रेशर, दॅट इज SP. and it is normal, it is about 120 mmHg in normal condition. जे नॉर्मल कंडिशनमध्ये असेल तर नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये किंवा नॉर्मल हेल्दी अडल्टमध्ये जे असेल तर त्याच्यामध्ये सिस्टॉलिक प्रेशर जो असेल तर तो किती असतो, त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू किती असते, इट इज अबाउट 120 mmHg. बघा, ब्लड प्रेशर नेहमी 2 याच्याने दर्शवतात, 120/80 असं ते दर्शवलं जातं. तर आता 120 म्हणजे काय, हा सिस्टॉलिक प्रेशर असतो की जो व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन्स, म्हणजे जेव्हा व्हेंट्रिकल्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं तर त्या कॉन्ट्रॅक्शनचा वेळेस जो प्रेशर क्रिएट केला जातो त्याला म्हणतात सिस्टॉलिक प्रेशर. अँड इन नॉर्मल हेल्दी अडल्ट द ॲव्हरेज व्हॅल्यू इज अबाउट 120 mmHg. प्रेशर ऑन आर्टेरियल वॉल ड्युरिंग द रिलॅक्झेशन ऑफ व्हेंट्रिकल्स, इट इज कॉल्ड ॲज डायस्टॉलिक प्रेशर. प्रेशर
which is exerted on the arterial wall during relaxation of ventricles is called as diastolic pressure, which is also called as DP. For a normal healthy adult, it is about 80 mmHg. नॉर्मल हेल्दी अडल्ट मध्ये जो असेल तर तो जो डायस्टॉलिक प्रेशर असतो तो किती असतो 80 mmHg. म्हणून ब्लड प्रेशर इज इक्वल टू SP/DP म्हणजे 120/80 mmHg एवढा दाखवतात. म्हणून ब्लड प्रेशर इज नॉर्मली रिटन ॲज 120/80 mmHg. बघा इथं जो आहे तो प्रेशर इथं दिलेला आहे. हे स्पिग्मो मॅनोमीटर आहे आणि इथं प्रेशर हा जो असेल दिस इज द ब्राचियल आर्टरी. दिस इज द ब्राचियल आर्टरी विच इज प्रेझेंट इन द फोर आर्म. मग या ब्राचियल आर्टरी जे असेल तर ब्लड प्रेशर मोजण्याचं जे काही यंत्र असेल स्पिग्मो मॅनोमीटर, तर ते स्पिग्मो मॅनोमीटरचं पुढे आपण त्याचे पार्ट्स बघणारच आहे. तर अशा पद्धतीने हा 120 जो असेल तो 120 हा सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे आणि 80 जो आहे तर तो 80 हा डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे. 80 जो आहे तर तो 80 हा डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे. म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय की व्हेंट्रिकल्सचं जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतंय त्यावेळेस जो प्रेशर एक्झर्ट होतोय आर्टरीजमध्ये तर त्या प्रेशरला म्हणायचं आहे सिस्टॉलिक प्रेशर. आणि जो व्हेंट्रिकल्सचं रिलॅक्झेशन झाल्यानंतर जो प्रेशर तिथं आर्टेरियल वॉलमध्ये आहे त्या प्रेशरला म्हणायचं डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. आलं लक्षात. मग द डिफरन्स बिटवीन सिस्टॉलिक अँड डायस्टॉलिक प्रेशर इज कॉल्ड पल्स प्रेशर. म्हणजेच या दोघांमधला जो डिफरन्स असेल सिस्टॉलिक प्रेशर आणि डायस्टॉलिक प्रेशर या दोघांमधला जो डिफरन्स असेल तर त्या डिफरन्सला काय म्हटलं आहे पल्स प्रेशर. इट इज नॉर्मली इट इज अबाउट 40 mmHg म्हणजे 120 वजा 80 बरोबर किती आला 40 mmHg जो असेल तर तो 40 mmHg एवढा हा नॉर्मल डिफरन्स आहे विच इज कॉल्ड ॲज पल्स प्रेशर. डेव्हिएशन्स फ्रॉम नॉर्मल ब्लड प्रेशर व्हॅल्यू. आता डेव्हिएशन जे आहे डेव्हिएशन म्हणजे काय विचलन म्हणजे द डिफरन्स बिटवीन वन ऑफ अ सेट ऑफ व्हॅल्यूज अँड सम फिक्स्ड व्हॅल्यू युजली द मीन ऑफ द सेट. इट इज कॉल्ड ॲज डेव्हिएशन्स. म्हणजे जे विचलन असेल डेव्हिएशन्स फ्रॉम नॉर्मल ब्लड प्रेशर व्हॅल्यू इंडिकेट मल फंक्शनिंग ऑफ हार्ट. म्हणजे त्या प्रेशरमध्ये जर डेव्हिएशन्स आले विचलन आलं म्हणजे कमी जास्तपणा जर आला तर त्याच्यामुळे इट इंडिकेट्स द मल फंक्शनिंग ऑफ हार्ट. म्हणजेच हृदयाचं फंक्शन प्रॉपरली तिथं होत नाही असं त्याचा अर्थ होतो. इट मे बी ड्यू टू हाय ऑर लो ब्लड व्हॉल्यूम. तो कशामुळे होऊ शकतो एक तर ब्लड व्हॉल्यूम जे असेल ते हाय असेल किंवा मग लो असेल किंवा मग आर्टेरियल इनइलॅस्टिसिटी म्हणजे आर्टरीज जे आहेत तर त्या आर्टेरियल वॉल्सची जी काही इलॅस्टिसिटी असेल तर ती कमी जास्त होत असेल म्हणजे इनइलॅस्टिसिटी त्याचं फंक्शन प्रॉपरली होत नसेल. ऑर हार्डनिंग ऑफ आर्टरीज ज्या असतील तर त्याच्यामध्ये हार्डनिंग जास्त प्रमाणात झालं असेल त्याच कंडिशनला म्हणतात आर्टेरिओस्क्लेरोसिस. आता आर्टेरिओस्क्लेरोसिस जे आहे तर आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजे काय द बिल्टअप ऑफ फॅट्स कोलेस्टेरॉल अँड अदर सबस्टन्सेस इन अँड ऑन द आर्टरी वॉल्स. म्हणजे जे कोलेस्ट्रॉल असेल फॅट्स असेल आणि अदर काही सबस्टन्सेस असतील की जे आर्टरीचा वॉलमध्ये आणि त्याच्या बाहेर जे जमा होतात तर त्या कंडिशनला म्हणायचं आर्टेरिओस्क्लेरोसिस. परत पुढचा फॅक्टर त्याचा आहे डिपॉझिशन ऑफ फॅट्स लाईक कोलेस्टेरॉल इन द आर्टरीज. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज ॲथेरोस्क्लेरोसिस. म्हणजे फॅट्सचं डिपॉझिशन म्हणजेच कशाचं कोलेस्ट्रॉल तिथं जमा होत असेल आर्टरीजमध्ये तर त्या कंडिशनला म्हणायचं ॲथेरोस्क्लेरोसिस. रेनल डिसिजेस जे असतात तर त्याच्यामुळेही ब्लड प्रेशर जो असेल तर तो लो किंवा ब्लडचं वॉल्यूम जे असेल ते लो किंवा हाय होऊ शकतं. अँड इमोशन इंड्युस्ड हार्मोनल चेंजेस म्हणजे जर आपल्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस झाले तर त्या हार्मोनल चेंजेसमुळे इमोशन्स जे असतील तर ते इमोशन्स आपले चेंज होतात. अशा वेळेस
देन ऑबेसिटी, लठ्ठपणा असेल, तर या सगळ्या गोष्टींच्या कारणांमुळे जे ब्लड व्हॉल्यूम असेल ते हाय किंवा लो होतं अँड इट अफेक्ट्स द ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशरवरती त्याचा परिणाम तिथं होत असतो. ब्लड प्रेशर लोअर दॅन नॉर्मल, दॅट इज बिलो 90/60 mmHg इज कॉल्ड हायपोटेन्शन. बघा, ब्लड प्रेशर जो असेल नॉर्मल कंडिशनमध्ये BP किती पाहिजे 120/80, पण तो 120/80चा खाली गेला असेल, म्हणजेच तो 90/60 झाला असेल, तर अशा कंडिशनला म्हणायचं हायपोटेन्शन. हायपो मीन्स बिलो. तर अशा पद्धतीने म्हणून नॉर्मलचा खाली जर तो ब्लड प्रेशर गेला असेल तर त्या कंडिशनला हायपोटेन्शन म्हणतात. अँड ब्लड प्रेशर हायर दॅन नॉर्मल, दॅट इज अबाउट 140/90 mmHg इज हायपरटेन्शन. बघा, म्हणजेच नॉर्मलपेक्षा तो जास्त झाला असेल, म्हणजे किती जास्त 140/90 mmHg इज दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज हायपरटेन्शन. हायपर म्हणजे अबव, म्हणजे 120/80च्या वरती जर गेला असेल तर त्याला म्हणायचं हायपरटेन्शन. म्हणजे तो 140 आणि 90पर्यंत गेला असेल, 140/90 mmHg पर्यंत झाला असेल तर त्याला हायपर टेन्शन म्हणतात. व्हेरियस फॅक्टर्स दॅट अफेक्ट द ब्लड प्रेशर. मग याच्यात वेगवेगळे फॅक्टर्स कारणीभूत असतात की ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर जो असेल तो कमी जास्त तिथं होत असतो. हाय किंवा लो ब्लड प्रेशर तिथं असतं. हाय BP किंवा लो BP. आपण म्हणतो ना BPचा त्रास आहे त्याला, BP त्याची कमी होऊन गेली किंवा BP त्याची जास्त होऊन गेली, तर त्याच्यासाठी कारणीभूत असलेले फॅक्टर्स जे आहे तर ते फॅक्टर्स म्हणजे कार्डियाक आउटपुट, म्हणजे प्रॉपरली जेवढं आवश्यक असेल एका मिनिटाला तेवढं ब्लड तिथं, म्हणजे जवळजवळ 5040 जे ब्लड असेल, म्हणजे जवळजवळ नियर अबाउट ml, म्हणजे जवळजवळ नियर अबाउट 5 लिटर्स ब्लड जे असेल ते एका वेळेस पंप आउट होतं. तर ते कार्डियाक आउटपुटमध्ये तेवढं ब्लड जर पंप आउट होत नसेल तर पेरिफेरल रेजिस्टन्स आहे, ब्लड व्हॉल्यूम असेल, लेंथ अँड डायमीटर ऑफ ब्लड व्हेसल्स, विस्कॉसिटी ऑफ ब्लड, एज फॅक्टर पण त्याला आहे, जेंडर, व्हेनस रिटर्न, स्लीप, इमोशन्स, एक्झरसाइज, ॲनेक्झिटी म्हणजे चिंता. तर असे हे सगळे फॅक्टर्स जे आहेत तर ते सगळे फॅक्टर्स तिथं कारणीभूत असतात. बघा, इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय ब्लड प्रेशर इथं मेजर होताना आपल्याला दिसतोय. स्पिग्मो मॅनोमीटर आहे आणि तिथं हा नॉर्मल ब्लड प्रेशर जो असेल सिस्टॉलिक प्रेशर तो हा 120 mmHg पर्यंत आपल्याला दिसतोय. बघा, इथं आता दिसेल तो बरोबर आधी वरती चढेल पारा आणि नंतर मग तो नॉर्मल कंडिशनमध्ये तो येईल. बघा, येतोय आता खाली आणि 120 आला म्हणजे तो सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे आणि 80 आला तो डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे. तर अशा पद्धतीने ब्लड प्रेशर जो असेल तर ते ब्लड प्रेशर तिथं काउंट केलं जातं. मग अशा पद्धतीने मेजरमेंट जे असेल ब्लड प्रेशरचं ते कसं घेतलं जातं, तर ब्लड प्रेशर इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. This instrument is called as sphygmomanometer. See here in the figure, this is the sphygmomanometer. This is the parts, that is the mercury manometer, BP cuff, this pad, जे पॅड असतं की जे आपण हाताला लावतो तर त्या पॅडला म्हणायचं BP cuff. This instrument consists of inflatable rubber bag cuff covered by a cotton cloth. बघा, हे जे इनफ्लॅटन रबर बॅग आहे बॅक कफ विच कॅन बी कव्हर्ड बाय कॉटन क्लॉथ, इट इज कॉल्ड ॲज BP cuff. इट इज कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ ट्यूब्स. बघा, इथं या ट्यूब्स दिसत आहेत. ही ब्लॅक कलरची जी आहे तर ती ब्लॅक कलरची ट्यूब्स दिसते. तर ही जी आहे तर इट इज कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ ट्यूब्स टू अ मर्क्युरी मॅनोमीटर. दिस इज द मर्क्युरी मॅनोमीटर. तर या मर्क्युरी मॅनोमीटरला त्याचा एक भाग जो असेल वन साईड ती त्या मर्क्युरी मॅनोमीटरला जॉईन असते आणि एक भाग जो असेल तर तो रबर बॉलला जॉईन असेल. तर हा इन्फ्लॅशन बल्ब जो आहे, इन्फ्लॅशन बल्ब म्हणजे हा रबरी बल्ब जो आहे त्या रबरी बल्बला एक भाग आणि या मर्क्युरी मॅनोमीटरला एक भाग जो असेल तो एक भाग त्याचा जोडलेला असतो या BP कफच्या. ड्युरिंग मेजरमेंट द पर्सन इज आस्क्ड टू लाय इन अ स्लिपिंग पोझिशन. म्हणजे जेव्हा ब्लड प्रेशर मोजायचं असेल तेव्हा त्या पेशंटला आपण व्यवस्थितरित्या झोपवतो आणि झोपून मग ते हे जे
BP कफ असेल ते आपण त्याचा फोर आर्मला लावतो, म्हणजे हाताला लावतो. आणि हाताला लावल्यानंतर द इन्स्ट्रुमेंट इज प्लेस्ड ॲट द लेव्हल ऑफ हार्ट अँड द कफ इज टाईटली रॅप्ड अराउंड अप्पर आर्म. वरच्या आर्मला जो असेल तर त्या आर्मला आपण ते रॅप केलं जातं, किंवा तो कफ जो असेल म्हणजे तो जो BP कप असेल तर तो लावला जातो. द कप इज इनफ्लॅटेड टिल द ब्रॅचियल आर्टरी इज ब्लॉक्ड ड्यू टू एक्सटर्नल प्रेशर. मग तो कप जो असेल तर तो आपण त्याला एकदम त्याच्यात हवा भरतो, म्हणजे की जेणेकरून ब्रॅचियल आर्टरी जी असेल आपली ती ब्लॉक होते ड्यू टू एक्सटर्नल प्रेशर. म्हणजे आपण बाहेरून प्रेशर दिल्यामुळे जी आर्टरी असेल ती ब्लॉक होईल. देन द प्रेशर इन द कप इज स्लोली लोवर्ड टिल द फर्स्ट पल्सेटाईल साऊंड इज हर्ड. मग अशा प्रकारे तो प्रेशर कपमधला प्रेशर जो असेल तो स्लोली लोवर्ड केला जातो. कुठपर्यंत? की जोपर्यंत पहिलं पल्सेटाईल साऊंड आपल्याला ऐकू येत नाही तोपर्यंत. ॲट दिस मोमेंट प्रेशर इज इनिशिएटेड इन मॅनोमीटर. मग या मॅनोमीटरमध्ये प्रेशर जो असेल तर तो प्रेशर तिथं येतो. इट इज कॉल्ड ॲज सिस्टॉलिक प्रेशर, म्हणजे 120पर्यंत जो येतो तो सिस्टॉलिक प्रेशर. साऊंड हर्ड ड्युरिंग मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर आर कॉल्ड ॲज कोरोटकॉफ साऊंड्स. म्हणजे जो साऊंड्स आपल्याला ऐकू येतो ब्लड प्रेशर मेजरमेंटच्या वेळेस जो साऊंड आपल्याला ऐकू येतो त्या साऊंडला म्हटलं आहे कोरोटकॉफ साऊंड्स. प्रेशर इन द कफ इज फर्दर लोवर्ड टिल एनी पल्सेटाईल साऊंड कॅन नॉट बी हर्ड ड्यू टू स्मूथ ब्लड फ्लो. मग नंतरचा जो असेल तर नंतरचा प्रेशर जो लो होतोय त्या लो प्रेशरमुळे जे पल्सेटाईल साऊंड असेल तर तो आपल्याला पूर्णतः किंवा आपल्याला तो ऐकू येत नाही, कारण ब्लड फ्लो जो असेल तो स्मूथ होऊन जातो. आणि ॲट दिस मोमेंट प्रेशर इंडिकेटेड इन मॅनोमीटर इज डायस्टॉलिक प्रेशर. अशा कंडिशनमध्ये जो प्रेशर असतो तो डायस्टॉलिक प्रेशर असतो. अँड ऑप्टिमल ब्लड प्रेशर इन केस ऑफ नॉर्मल लेव्हल रीड्स 120/80 mmHg. म्हणजे बघा हा स्पिग्मो मॅनोमीटर आहे, त्याचे पार्ट्स मी तुम्हाला सांगितले. हे लॉक आहे, ही व्हॉल्व आहे, हा बल्ब आहे. मर्क्युरी याच्यामध्ये मर्क्युरी मॅनोमीटरमध्ये हा मर्क्युरी भरलेला असतो. हा बॉक्स केस आहे. आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा डिजिटल BP डिजिटल स्पिग्मो मॅनोमीटर आहे किंवा स्पिग्मोमीटर आहे, की जे याच्यावरती रिडिंग जे असेल ते इझिली इथं येतं आहे. तर अशा पद्धतीने इथं बघा, इथं व्हेरी हाय BP दाखवलेला आहे, इथं व्हेरी लो BP दाखवलेला आहे. इथं पण BP जो आहे तर तो BP इथं दाखवलेला आहे. एअर इज बीइंग रिलीज्ड फ्रॉम द कफ, तर ते रिलीज होताना दिसतं आहे. आणि लो प्रेशर हा 120 नॉर्मल प्रेशर आहे, 180 हा नॉर्मल आहे. म्हणजे सिस्टॉलिक प्रेशर आणि डायस्टॉलिक प्रेशर. द नेक्स्ट टॉपिक इज हायपरटेन्शन. Hypertension means what? Hypertension means blood pressure is higher than the normal. It is called as hypertension. In case of normal blood pressure, the blood pressure is about 120/80. The blood pressure which is rises about 140/90 mmHg, it is called as hypertension. See in this figure, the normal blood pressure is 120/80, but in hypertension it is increases. Here this is the, in this hypertension it is increases. Persistently means what? Persistent means continuing firmly or occur over a prolonged period. जे तसाच चालू राहणारा जो असेल, जे सतत तसाच चालू राहणारा किंवा वाढत जाणारा जो काही प्रेशर असेल ब्लड प्रेशर, तर त्याला म्हणणार पर्सिस्टंटली. 140/90 mmHg is called as threshold of hypertension. Threshold of hypertension. And the 180/120 mmHg and higher readings are dangerous to the health. It may damage the heart, brain and kidneys.
That means 140 by 90 mmHg is called as threshold of hypertension. Threshold of hypertension. Threshold means what? Threshold means the point of which a stimulus is of sufficient to begin to produce an effect. The point at which a stimulus is of sufficient to begin to produce an effect. म्हणजेच एक नॉर्मल जो काही उंबरठा असेल तो उंबरठा ओलांडून 140-90 ही जी काही रेंज असेल तर ही रेंज जी आहे तर या रेंजला म्हणणार थ्रेशोल्ड ऑफ हायपरटेन्शन. पण त्याच्यावरती जर गेलं असेल बीपी म्हणजे द 180 बाय 120 mmHg अँड हायर रिडिंग्स म्हणजे जवळजवळ ब्लड प्रेशर जो आहे तो 180, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 180 आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर जर 120 गेला असेल तर अशा वेळेस आणि त्याच्यापेक्षा जर हायर रिडिंग्स अजून आले असेल तर इट इज डेंजरस टू द हेल्थ. ते आरोग्यासाठी फार धोकादायक आहे. इट मे डॅमेज द हार्ट, ब्रेन अँड किडनीज. त्याचा डायरेक्ट इफेक्ट कोणावरती होतो? हार्टवरती, हृदयावरती होतो, ब्रेन मेंदूवरती होतो आणि किडनीज जे मूत्रपिंड आहेत तर त्यांच्यावरती तो इफेक्ट इथं होत असतो. अंडर द कंडिशन्स ऑफ हायपरटेन्शन हार्ट युजेस मोर एनर्जी फॉर पंपिंग विच कॉजेस angina pectoris. The chest pains due to lowered blood supply to cardiac muscles. Under the condition of hypertension म्हणजे या हायपरटेन्शन कंडिशन्समध्ये जे हार्ट असेल तर त्या हार्टला जास्त एनर्जी वापरली जाते, त्या हार्टकडून जास्त एनर्जी वापरली जाते फॉर पंपिंग द ब्लड पंपिंगसाठी त्या हार्टला जास्त एनर्जी तिथं लागत असते ब्लड पंपिंगसाठी. आणि अशा या ब्लड पंपिंगसाठी जास्त एनर्जी लागत असल्यामुळे विच कॅन कॉजेस द अँजिना पेक्टोरिस. आता अँजिना पेक्टोरिस जे आहे तर अँजिना पेक्टोरिस म्हणजे इट इज अ टाईप ऑफ चेस्ट पेन कॉज्ड बाय रेड्युस्ड ब्लड फ्लो ऑफ हार्ट. म्हणजे ब्लड फ्लो जो असेल तर तो ब्लड कमी प्रमाणात ब्लड सप्लाय जो असेल किंवा फ्लो जो असेल तर तो हृदयाला होतो आणि त्याच्यामुळे अँजिना त्याच्यामुळे जी डिसऑर्डर होते त्याला म्हणणार अँजिना पेक्टोरिस. मग अशा या हायपरटेन्शन कंडिशनमध्ये हार्टला जास्त एनर्जी लागते ब्लड पंपिंग करण्यासाठी की जी जास्त एनर्जी वापरली गेल्यामुळे हार्टचा जो काही ब्लड फ्लो असेल तो कमी होतो विच कॅन कॉजेस द अँजिना पेक्टोरिस. द चेस्ट पेन्स ड्यू टू लोवर्ड ब्लड सप्लाय टू कार्डियाक मसल्स. मग अँजिना पेक्टोरिसमध्ये जो चेस्ट पेन होतोय तो कशामुळे होतो तर लोअर ब्लड सप्लाय टू कार्डियाक मसल्स अँड मे लीड टू मायोकार्डियल इन्फेक्शन. आता जे अँजिना पेक्टोरिस आहे त्याच्यामुळे जो चेस्ट पेन होणारा असेल तर त्या चेस्ट पेन कशामुळे होतो लोवर्ड ब्लड सप्लाय टू कार्डियाक मसल्स. म्हणजे जे हार्टला जे कार्डियाक मसल्स हार्टवरती आहे वॉलवरती तर त्या कार्डियाक मसल्सला ब्लड सप्लाय जो असेल तो कमी प्रमाणात होतो आणि कमी प्रमाणात होत असल्यामुळे चेस्ट पेन तिथं होतो आणि इट मे लीड टू मायोकार्डियल इन्फेक्शन. मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजेच मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजे काय मग तर हार्ट अटॅक म्हणजेच काय हार्ट अटॅक येण्याचा संभव तिथं असतो. ब्लॉकेज ऑफ ब्लड फ्लो टू द हार्ट मसल म्हणजे हार्ट मसल्स जे असतात तर त्यांना प्रॉपर याच्यामध्ये ब्लड जो असेल तो ब्लड फ्लो त्यांना मिळत नाही किंवा ब्लड सप्लाय जो असेल तो त्यांना मिळत नाही. अशी कंडिशन जी असेल त्याला म्हणणार मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. देर आर मोर चान्सेस ऑफ ब्रेन हिमोरेज ड्यू टू हायपरटेन्शन as arteries in brain are less protected by surrounding tissues as compared to other organs. म्हणजे जर समजा अशी कंडिशन्स झाली मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन जर झालं तर जास्त चान्सेस कसले असतात ब्रेन हिमोरेज. जास्त चान्सेस जे असतात ते ब्रेन हिमोरेज. आता ब्रेन हिमोरेज काय आहे तर ब्रेन हिमोरेज म्हणजेच इट इज अ टाईप ऑफ स्ट्रोक ruptured blood vessels
इट इज अ टाईप ऑफ स्ट्रोक. एक प्रकारचा तो स्ट्रोकचा टाईप आहे की ज्याच्यात अ रप्चर्ड ब्लड व्हेसल्स कॉजेस ब्लिडिंग इनसाइड द ब्रेन. म्हणजेच ज्या ब्लड व्हेसल्स रप्चर झालेल्या असतील त्या रप्चर ब्लड व्हेसल्समधून जे ब्लड असेल ते बाहेर आलेलं असेल म्हणजे ब्लिडिंग होत असेल इनसाइड द ब्रेन, त्या कंडिशनला म्हणायचं ब्रेन हिमोरेज ड्यू टू हायपर टेन्शन. कशामुळे होतं? जास्त टेन्शन असल्यामुळे, म्हणजे BP वाढल्यामुळे किंवा ब्लड प्रेशर हा 180/120 mmHgचा वरती जर गेला असेल तर अशा कंडिशनमध्ये ज्या ब्रेनच्या ज्या आर्टरीज असतील त्या आर्टरीज ब्रेक होतात किंवा ब्रस्ट होतात किंवा रप्चर होतात आणि मग त्याच्यातून ब्लिडिंग जे आहे ते इंटरनल ब्लिडिंग तिथं ब्रेनमध्ये होत असतं. तर अशा पद्धतीने, कारण ब्रेनमधल्या ज्या काही आर्टरीज आहेत तर त्या कमी प्रमाणात प्रोटेक्टेड असतात. दे कॅन बी लेस प्रोटेक्टेड बाय सराउंडिंग टिश्यूज ॲज कम्पेअर्ड टू द अदर ऑर्गन्स. म्हणजे आपल्या बॉडीमधले अदर ऑर्गन्स जे असतात तर त्याच्यापेक्षा त्यांना टिश्यूचं जे काही सराउंडिंग असेल ते कमी प्रमाणात असतं तिथं आणि त्याच्यामुळे त्या डायरेक्ट रप्चर लवकर होतात. इन किडनी हायपरटेन्शन मे कॉज किडनी फेल्युअर. बघा, किडनीमध्ये सुद्धा हायपरटेन्शन जर असलं म्हणजे BP जर वाढला असेल तर त्याच्यामुळे किडनीसुद्धा फेल होऊ शकते. म्हणजे हे एक डिसऑर्डर आहे. दीज आर द डिसऑर्डर्स ऑफ हार्ट. पुढचा डिसऑर्डर आहे CAD अँड अँजिना पेक्टोरिस. CAD म्हणजे काय? कोरोनरी आर्टरी डिसीज. दिस इज कॉल्ड ॲज कोरोनरी आर्टरी डिसीज. इट इज ऑल्सो नोन ॲज ॲथेरोस्क्लेरोसिस. बघा, व्यवस्थित शब्द आहे का? ॲथेरोस्क्लेरोसिस. व्हॉट इज मीन बाय ॲथेरोस्क्लेरोसिस? ॲथेरोस्क्लेरोसिस, it is a disease of the arteries characterized by the deposition of fatty material on their inner walls. म्हणजे जे फॅटी मटेरियल असेल त्या फॅटी मटेरियलचं डिपॉझिशन होतं. कुठं होतं? त्या आर्टेरियलचा वॉलमध्ये होतं. इनर वॉलमध्ये फॅटी मटेरियल जे असेल तर त्या फॅटी मटेरियलचं जे काही डिपॉझिशन असेल ते डिपॉझिशन तिथं होत असतं. बघा, सी हियर इन द फिगर the fatty material is deposited inside the artery wall. inside the artery wall हे इथं बघा, हा फुगवटा असा दिसतोय. इथं जे आहे हे फॅटी मटेरियल इथं डिपॉझिट झालेलं आहे इनर वॉलमध्ये आणि डिपॉझिट झाल्यामुळे ब्लड फ्लो जो असेल तो कमी प्रमाणात इथं होताना आपल्याला दिसतोय. या फिगरमध्ये बघा, इथं पण तुम्हाला क्लिअर दिसेल ही जी नॅरोईंग होताना दिसते आर्टरीची जी काही वॉल आहे. आता बघा, हा पॅसेज जो असेल तो जास्त पॅसेज आहे, ल्युमेन जो आहे तो जास्त ब्रॉड आहे. पण जर फॅटी मटेरियल तिथं डिपॉझिट झालं असेल तर तो ल्युमेन इथं असा कमी होत जातो आणि असा कमी होत गेल्यामुळे त्याच्यामधला ब्लड सप्लाय जो असेल तो कमी प्रमाणात तिथं होत असतो. इन दिस CAD, calcium, fat, cholesterol and fibrous tissues gets deposited in blood vessels supplying blood to the heart muscles making the lumen narrow. बघा, हा जो काही ल्युमेन असेल तर तो ल्युमेन इथं नॅरो होत चाललेला आहे. का? कशामुळे? बिकॉज ऑफ द डिपॉझिशन ऑफ कॅल्शियम, फॅट, कोलेस्ट्रॉल अँड फायब्रस टिश्यू. हेन्स द ल्युमेन इज नॅरो. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज atherosclerosis. Then next disorder is angina pectoris. It is the pain in the chest resulting from a reduction in the blood supply to the cardiac muscles because of atherosclerosis or arteriosclerosis. ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं आहे मी आणि आर्टेरियोस्क्लेरोसिस म्हणजे काय ते पण सांगितलं आहे. आर्टेरियोस्क्लेरोसिस म्हणजे काय? द बिल्डअप ऑफ फॅट्स, कोलेस्ट्रॉल अँड अदर सबस्टन्सेस इन अँड ऑन द आर्टरी वॉल्स. म्हणजेच आर्टेरियोस्क्लेरोसिसमध्ये सुद्धा जे डिपॉझिशन होतं आहे फॅट्सचं असेल, कोलेस्ट्रॉलचं असेल आणि अदर मटेरियल्सचं असेल ते वॉलच्या बाहेर आणि वॉलच्या आत, म्हणजे जे आर्टेरियल वॉल असेल त्याच्या बाहेर आणि आर्टेरियल वॉलच्या आतही ते डिपॉझिशन होतं आहे. तर अशा कंडिशनला म्हणायचं आर्टेरियोस्क्लेरोसिस. मग अँजिना पेक्टोरिस कशामुळे होतो? तर
लो ब्लड सप्लाय असेल किंवा रिडक्शन इन ब्लड सप्लाय टू कार्डियाक मसल्स जे आहेत तर त्याला कमी प्रमाणात ब्लड सप्लाय मिळत असतो बिकॉज ऑफ ॲथेरोस्क्लेरोसिस ऑर आर्टेरिओस्क्लेरोसिस. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय सिव्हिअर पेन अँड हेवीनेस इन द चेस्ट. बघा त्याची लक्षणं काय आहेत तर इट इज कॅरेक्टराइज्ड बाय सिव्हिअर पेन, खूपच सिव्हिअर पेन, वेदना ज्या असतील त्या छातीमध्ये वेदना होतात, अँड हेवीनेस असं जडजडसारखं वाटतं इन द चेस्ट. द पेन मे स्प्रेड टू द नेक, लोअर जॉ, लेफ्ट आर्म अँड लेफ्ट शोल्डर. बघा अँजिना पेक्टोरिस जो आहे तर तो जर झाला असेल किंवा ही डिसऑर्डर जर झाली असेल तर काय होतं, द पेन मे स्प्रेड म्हणजे जर छातीत वेदना व्हायला लागल्या तर त्या वेदना परत कशामध्ये जातात, कुठपर्यंत पुढे चाल करतात त्या किंवा पसरतात तर टू द नेक रिजन म्हणजे नेक रिजनमध्ये लोअर जॉ, लेफ्ट आर्म आणि लेफ्ट शोल्डर म्हणजे लेफ्ट बाजूचे जे काही असेल नेक, लोअर जॉ, लेफ्ट आर्म आणि लेफ्ट शोल्डर तर यांच्यामध्ये सुद्धा वेदना होताना आपल्याला दिसतात. हे बघा इथं ही या फिगरमध्ये अँजिना पेक्टोरिस आहे. इट इज अ टाईप ऑफ चेस्ट पेन, प्रेशर ऑर डिस्कम्फोर्ट. इथं बघा या फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय चेस्ट पेन होतोय आणि डिस्कम्फोर्ट म्हणजे कम्फर्टेबल आपल्याला वाटत नाही. बघा इथं अँजिना पेक्टोरिसमध्ये ही जी काही ब्लड व्हेसल्स असेल ती नॅरो झालेली आहे बिकॉज ऑफ व्हॉट, डिपॉझिशन ऑफ फॅटी सबस्टन्सेस, कोलेस्ट्रॉल असेल, फॅट्स असेल आणि इतर काही कॅल्शियम वगैरे असेल किंवा फायबरस टिश्यू असेल ते डिपॉझिट झालं आहे आणि त्याच्यामुळे ही जी काही ल्युमेन असेल ती ल्युमेन तिथं नॅरो झालेली आहे. हार्ट इज नॉट रिसिविंग इनफ ऑक्सिजन ड्यू टू नॅरोड कोरोनरी आर्टरी म्हणजे हार्ट जे आहे ते प्रॉपर प्रमाणात जे काय ऑक्सिजन त्याला लागणार असेल तर ती घेऊ शकत नाही. का तर नॅरो कोरोनरी आर्टरी म्हणजे ही जी आर्टरी असेल तर ती नॅरो होऊन जाते त्याच्यासाठी. मग द पेन युजली रिझल्ट्स फ्रॉम एक्झर्शन वेन देर इज मोर डिमांड ऑफ ऑक्सिजन बाय द हार्ट बट द सप्लाय डज नॉट मीट द रिक्वायरमेंट. म्हणजे पेन केव्हा वाढत जातो किंवा पेन केव्हा जाणवतो आपल्याला की जास्त एक्झर्शन जर झालं असेल, कशामुळे झालं असेल, वेअर देर इज मोर डिमांड ऑफ ऑक्सिजन बाय द हार्ट, हार्टला जर जास्त प्रमाणात ऑक्सिजन लागत असेल तर अशा कंडिशनमध्ये आणि हार्टला मग तो ऑक्सिजन जास्त प्रमाणात लागत असलेला ऑक्सिजन जर मिळत नसेल तर अशा वेळेस मग अँजिना पेक्टोरिस जो आहे तो अँजिना पेक्टोरिस होतो. म्हणजे इथंच हे ॲथेरोस्क्लेरोसिस कंडिशन आहे आणि अँजिना पेक्टोरिस कंडिशन आपल्याला दिसते. हे डिसऑर्डर्स आहेत, हायपरटेन्शन, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि अँजिना पेक्टोरिस. दिस इज द डिसऑर्डर्स ऑफ द हार्ट. देन नेक्स्ट इज ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आता इलेक्ट्रोकार्डिओग्राम कोणाला म्हणणार, ग्राफिकल रेकॉर्डिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स डिटेक्टेड ॲट द सरफेस ऑफ बॉडी ड्युरिंग देअर प्रॉपॅगेशन थ्रू द वॉल ऑफ हार्ट. इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. म्हणजे एक ग्राफिकल रेकॉर्ड होतोय. कशाचा रेकॉर्ड होतोय, इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स विच कॅन बी डिटेक्टेड ॲट द सरफेस ऑफ बॉडी ड्युरिंग देअर प्रॉपॅगेशन थ्रू द वॉल ऑफ हार्ट. दिस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. This recording may be in the form of printout or on-screen display. बघा अशा पद्धतीने या प्रिंटआउट फॉर्ममध्ये तो दिला जातो किंवा मग ऑन स्क्रीन तो डिस्प्ले केला जातो. द इन्स्ट्रुमेंट विच इज यूज्ड फॉर दिस रेकॉर्डिंग इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोकार्डिओग्राम मशीन, ECG मशीन, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ इथं फिगरमध्ये बघा, सी हियर इन द फिगर द नॉर्मल इलेक्ट्रोकार्डिओग्राफ कॅन बी सीन. दिस इज द P wave, this is the QRS complex and this is the T wave. This is the T wave. This is atrial पोलरायझेशन और डिपोलरायझेशन होतं आणि इथं वेंट्रिकल्सचं पोलरायझेशन डिपोलरायझेशन जे असेल तर ते होत असतं. आणि अशा पद्धतीने असा हा नॉर्मल जो काही असेल तर नॉर्मल इलेक्ट्रोकार्डिओग्राम अशा प्रकारे तिथं असतो कार्डिओग्राम. दिस इन्स्ट्रुमेंट डिटेक्ट्स द ॲम्प्लिफाईज द सिग्नल्स. मग या इन्स्ट्रुमेंटमध्ये जे सिग्नल्स असतील ते सिग्नल्स इथं
ॲम्प्लिफाय केले जातात. व्हेरियस इलेक्ट्रोड्स आर यूज टू रेकॉर्डिंग ऑफ सिग्नल्स. वेगवेगळे इलेक्ट्रोड्स जे असतात तर ते तिथं वापरले जातात टू रेकॉर्ड द सिग्नल्स. म्हणजे असे जे काही सिग्नल्स असतील ते रेकॉर्ड करण्यासाठी वेगवेगळे इलेक्ट्रोड्स जे आहेत तर ते इलेक्ट्रोड्स तिथं वापरले जातात. 4 इलेक्ट्रोड्स आर पोझिशन्ड ऑन लिम्स. बघा 4 इलेक्ट्रोड्स त्याच्यापैकी लिम्समध्ये असतात. 4 लिम्स हँड लिम्स जे असतात, 2 ऑन आर्म्स अँड 2 ऑन लेग्स. तुम्ही पिक्चर्समध्ये किंवा सिरियल्समध्ये बऱ्याच वेळेस दाखवतात, अचानक त्या पेशंटला हार्ट अटॅक येतो आणि त्याच्यामुळे मग ते ECG काढतात. तर ECG काढण्याच्या वेळेस मग काय केलं जातं, ते इलेक्ट्रोड्स जे असतात ते हातावर असेल, ते इलेक्ट्रोड्स जे असतात ते 2 इलेक्ट्रोड्स हातावर, 2 पायावर. दीज आर लिम इलेक्ट्रोड्स, त्यांना म्हणतात लिम इलेक्ट्रोड्स. 6 इलेक्ट्रोड्स आर पोझिशन्ड ऑन चेस्ट. बघा 6 इलेक्ट्रोड्स जे असतात तर ते छातीवरती तिथं लावले जातात. दीज आर चेस्ट इलेक्ट्रोड्स, त्यांना म्हणतात चेस्ट इलेक्ट्रोड्स. इन अ नॉर्मल रेकॉर्ड 3 डिफरंट वेव्ज आर रेकॉग्नाइज्ड. नॉर्मल रेकॉर्डिंगमध्ये किंवा नॉर्मल इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असेल तर त्याच्यामध्ये 3 वेव्ज आपल्याला तिथं रेकॉग्नाइज आपल्याला होतात. पहिली वेव आहे पी वेव. बघा इथं जी दिली आहे ती पी वेव. बघा इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसेल हे हार्ट आहे, हार्टचं हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होताना दिसतंय. तर बघा ही पी वेव, ही पहिली जी आहे ती पी वेव आहे. तर पी वेव. सेकंड वेव इज QRS कॉम्प्लेक्स. सेकंड जो आहे तो QRS कॉम्प्लेक्स. अँड थर्ड वेव इज कॉल्ड ॲज टी वेव. पी वेव इज अ स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन. बघा पी वेव जी आहे ती एकदम स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन आहे फ्रॉम बेसलाईन ऑफ ग्राफ. इट रिप्रेझेंट्स द ॲट्रियल डिपोलरायझेशन. मी आधीच सांगितलं तुम्हाला की ॲट्रियल डिपोलरायझेशन झाल्यामुळे जी वेव तयार होते तर ती वेव आहे पी वेव. द QRS कॉम्प्लेक्स, हा बघा हा QRS कॉम्प्लेक्स जो आहे, इट स्टार्ट्स ॲज अ स्लाइट डाऊनवर्ड डिफ्लेक्शन. आधी तो स्लाइट असा डाऊनवर्ड डिफ्लेक्शनला असतो QRS कॉम्प्लेक्समध्ये आणि मग नंतर तो अपवर्ड पोझिशनला असतो. अँड लार्ज अपराईट वेव अँड एंड्स ॲज अ डाऊनवर्ड वेव. आणि परत एंड्स कशात होतं, डाऊनवर्ड वेव्समध्ये होतं. दिस इज द QRS कॉम्प्लेक्स. QRS कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट्स द व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. बघा इथं फिगरमध्ये दाखवलं आहे हा QRS कॉम्प्लेक्स जो असेल तर तो कशामुळे होतो, इट रिप्रेझेंट्स द व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन जे असेल तर ते व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशनमध्ये ह्या QRS कॉम्प्लेक्स आपल्याला दिसतो. लास्ट वेव इज कॉल्ड ॲज टी वेव. इज स्मॉल, इट इज ऑल्सो स्मॉल, वाईड अँड अपवर्डली इलिव्हेटेड वेव. इलिव्हेशन म्हणजे काय, थोडंसं वरती असते. तर ही जी आहे ही टी वेव आहे. टी वेव जी आहे तर इट इज स्मॉल, वाईड असते, स्मॉल असते अँड अपवर्डली इलिव्हेटेड वेव. इट रिप्रेझेंट्स द व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. व्हेंट्रिक्युलर पोलरायझेशन जे आहे तर त्याच्यामुळे ती येते. म्हणून इथं बघा इथं या वेव क्रिएट होताना आपल्याला दिसत आहे. बघा अगदी क्विक तिथं होताना आपल्याला दिसत आहे. आलं लक्षात. तर हे इलेक्ट्रोकार्डिओग्राम आहे. आता लास्ट टॉपिक चॅप्टरमधला जो आहे, चॅप्टर नंबर 8 मधला लास्ट टॉपिक आहे लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीम कन्सिस्ट ऑफ लिम्फ. लिम्फ म्हणजे काय हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. लिम्फ जे आहे ते एक प्रकारचं क्लिअर वॉटर जे आहे ते क्लिअर वॉटर आहे की ज्याच्यामध्ये RBC नसतात, प्लेटलेट्स नसतात आणि काही प्रोटीन्स त्याच्यामध्ये नसतात, पण WBC मात्र त्याच्यामध्ये असतात. लिम्फॅटिक सिस्टीम कन्सिस्ट ऑफ लिम्फ, लिम्फॅटिक व्हेसल्स, सम ऑर्गन्स अँड टिश्यूज. बघा ही आहे लिम्फॅटिक सिस्टीम इथं दाखवलेली आहे फिगरमध्ये. फिगरमध्ये व्यवस्थित बघा ही जी आहे ही लिम्फॅटिक सिस्टीम दाखवलेली आहे. हे जे नॉड्स दिसत आहेत ते लिम्फॅटिक नोड्स आहेत. द वर्ड लिम्फ मीन्स क्लिअर वॉटर अँड इट इज a fluid connective tissue with almost similar composition to the blood except RBCs, platelets and some proteins. बघा मी आधीच तुम्हाला सांगितलं की ब्लडचं कॉम्पोजिशन जे आहे त्याच्यासारखंच कॉम्पोजिशन इथं असतं. पण लिम्फ म्हणजे काय, एक क्लिअर वॉटर आहे. क्लिअर वॉटर आहे जे कलरलेस असेल
त्याच्यामध्ये काय नसतं, RBC नसतात, प्लेटलेट्स नसतात आणि काही प्रोटीन्स त्याच्यामध्ये नसतात. म्हणजे फक्त WBC जे आहेत त्या WBC त्याच्यामध्ये असतात. फ्लुइड फ्रॉम इंटरसेल्युलर स्पेसेस ऑफ द बॉडी टिश्यू एंटर्स इंटू द लिम्फॅटिक वेसल्स. म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे, तर जे इंटरसेल्युलर स्पेसेसमध्ये असलेलं जे काही फ्लुइड असेल, इंटरस्टिशियल फ्लुइड, तर ते फ्लुइड जे असेल ते कॅरी करण्याचं काम किंवा ॲब्सॉर्ब करण्याचं काम जे असेल ते या लिम्फ वेसल्सद्वारे किंवा लिम्फॅटिक वेसल्सद्वारे ते होते. फ्रॉम हिअर इट इज डिस्चार्ज इन टू द ब्लड वेसल्स. म्हणजे या लिम्फॅटिक वेसल्स ते कलेक्ट करतं की आणि कलेक्ट करून या ब्लड वेसल्समध्ये किंवा व्हेन्समध्ये ते टाकलं जातं थ्रू द थोरॅसिक डक्ट अँड द राईट लिम्फॅटिक डक्ट. थोरॅसिक आणि राईट लिम्फॅटिक डक्टद्वारा ते टाकलं जातं. तर अशा पद्धतीने इथं आपल्याला ही जी काही लिम्फॅटिक सिस्टीम आहे ती लिम्फॅटिक सिस्टीम आहे. इथं आपलं चॅप्टर नंबर 8 रेस्पायरेशन आणि सर्क्युलेशन जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. नोट्स तुम्हाला याच्यावरनं काढताच येणार आहेत, कारण PPT स्लाईड्स मी दिलेल्या आहे आणि त्या PPT स्लाईड्समधनं तुम्ही नोट्स पण काढून घ्यायचा आहेत.